लोक पण वरती चढून बघतायत. अरे मे बी तिकडनं टॉप येऊन दिसत असेल तेव्हा उठला तसंच वरतं. हो भाई लोक, आपण इंदोर मध्ये आलेलो आहे. काल आम्ही उज्जैनला जाणार होतो पण आमचा जरा कॅन्सल झाला तो प्लॅन. तर आम्ही आता इंदोरला आलोय. रस्त्यात उतरलो. आता आम्ही लालबाग पॅलेसला चाललो. आम्ही इकडे रॅपिडो आहे, लक्षात ठेवा रॅपिडो आहे. आम्हाला इकडनं आमच्या हॉटेल पासून फक्त 85 रुपयात आम्हाला लालबाग पॅलेसला पोहोचवणार आहे. 1 तासावर दाखवते डिस्टन्स. बघूया कसं आहे लालबाग पॅलेस. आमच्याकडे टाइम खूप कमी आहे. आजचाच दिवस आहे आणि 4 स्पॉट आहेत. बघूया आपले आज होत आहेत ते कम्प्लीट. आम्ही गेटवर आम्हाला रिक्षावाल्याने सोडलं. गेट खूप सुंदर होता. नंतर तिकडनं आम्ही जरा 10 मिनटं वॉकिंग करत आलो. पूर्ण रस्त्याला दोन्ही साईडला क्रिकेट खेळत होते. 10 मिनटं चालल्यावर आम्ही इकडे पॅलेसकडे पोचलो आहे. पॅलेसला 20 रुपयाचं तिकीट काढलं आहे आता आम्ही. आता बघू पॅलेसमध्ये पुढे काय आहे. मागे बँक्वेट हॉल आहे ज्याच्यामध्ये फ्रंटला एक टी स्क्वेअरचा टेबल आहे आणि तिकडे ते एक राजा आणि त्याच्या 3 राण्यांसाठी सीट आहे आणि बाकीच्यांसाठी थोड्या सीट्स आहेत. आणि वरती ग्रीक शैलीमध्ये काही कोरीवकाम करण्यात आलं आहे. बँक्वेटच्या समोरना चालत येत असताना समोर रस्ता जातो तर तिकडेच पुढे गेल्यावर मस्त वॉलवर वरती मोराचे थोडं वॉल पेंटिंग केलं आणि पुढेच गेल्यावर इकडे त्यांचा एक बिलबोर्ड आला जो ते पूल खेळतात त्याचा आणि त्याच्या समोरच वाचनालय आहे. आता आम्ही दरबार हॉलमध्ये आलोय. वाचनालय आणि जे पूलचा तो बिलबोर्ड होता तिकडनं पुढे आल्यावर इकडे मस्त सुंदर दरबार हॉल आहे. हा फुल युरोपियन स्टाईलमध्ये बनवला आहे. त्यांचं रेफरन्सिंग तिथलं होतं. नंतर इथला जो संगमरवर आहे तो लिहिला आहे की इटलीवरनं आयात केला आहे आणि पूर्ण युरोपियन स्टाईलमध्ये बनवलं आहे. थोडं ब्रिटिश थोडं युरोपियन स्ट्रक्चरमध्ये. थोडं त्याच्यावर संगमरवराबरोबर थोडं नक्षीकाम आहे जे सोनेरी रंगामध्ये मळवलेलं आहे. फिरत इकडे ह्यांच्या राजदरबाराकडे आलो आहे. हा राजदरबार खूप सुंदर आहे. युरोपीय शैलीचा थोडा याच्यावर प्रभाव दिसतो आहे. खूप सुंदर पेस्टल कलरमध्ये फुल फॉरेन. इकडे लिहिलं की विलिंडर पॅलेसवरनं इन्स्पायर आहे. इकडे राजा त्यांच्या प्रजेबरोबर डिस्कस करायचा. हा त्यांचा प्रजेचा हॉल होता जिकडे राजा प्रजेला भेटायचा. आम्ही वाड्यात एंट्री केल्यावर राईटला एक छोटासा वाडा टाईप होता. तिकडचे जे जेवढे राजे होते होळकर घराण्यातले त्यांचे फोटो आणि त्यांच्याविषयी माहिती दिलेली. नंतर त्याच्या साईडने जिन्याने वर गेल्यावर आम्ही इकडे एका हॉलमध्ये आलोय. या हॉलमधनं जो मधला पॅसेज आहे महलाचा तो क्लिअरली दिसतोय. इकडनं ऑलमोस्ट थोडा फर्स्ट फ्लोअरवरनं बर्ड आय व्ह्यू दिसतोय. वरती गेलेलो. वरती 2 फ्लोअर जायला आहे जिने. वरना एक सिटीचा बाहेरचा व्ह्यू पण दिसतोय आणि आतला पूर्ण व्ह्यू दिसतोय जो पॅलेसच्या आतला आहे राजवाड्याचा.
आम्ही समोर एक मंदिर दिसतंय तिकडे चाललोय, बघूया कसलं मंदिर आहे ते. त्याचे आपण दर्शन घेतलं ते संगमरवराचा एक दगड आहे, त्याचा गणपती आहे. आपण आता कमला नेहरू प्राणी संग्रहालयामध्ये आलोय. तो इथे आम्ही ऑनलाईन तिकीट काढले, याचे पर पर्सन 22-44 रुपीज झाले आमच्या दोघांचे. त्याला बघूया आता आतमध्ये कसं आहे. भाई लोक आम्ही इकडे झू मध्ये फिरतोय. इथे आतापर्यंत आम्ही 2 टाईपच्या मगरी बघितल्या, पिकॉक बघितले, हरण बघितले, अजून काय बघितलं रे, लांडोर बघितला आणि झेब्रा बघितला. झेब्रा मी आयुष्यात मे बी पहिल्यांदाच बघितला. झेब्रा आजपर्यंत बघितलाच नव्हता. खूप इंटरेस्टिंग आहे इकडची. आपली राणीबागपेक्षा थोडे वेगळे प्राणी आहेत इथे. तर आपल्याकडे एक पेंग्विनच एक युनिक आहे. इकडे हिप्पो आहेत पण ते पाण्याच्या आत जाऊन बसले आहेत, ते काय बाहेर येणार नाही. आता आळसावलेले आहेत, थोडे थोडे हलतात. बघूया येतोय काय बाहेर. नाही आला बाहेर. ही जंगली मांजर आहे. थोडं चीता आणि मांजरीचा मिक्सर सारखं असं ही आहे. म्याव 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 म्याव. अरे पूर्वी मी लहानवानी कॅम्पला जायचो रे, तर तिकडे एकदा एक जण तो आलेला स्पीकर. तर तो स्पीकर सांगत होता की ते म्हणजे कुठे प्राणी वाणी साप वाप आढळला ना की ते पकडतात. तर त्याने सांगितलं त्याने एकदा ना वाघाच्या पिल्लाला पकडलेलं आणि ते म्हणजे बेशुद्ध करून त्याला रिक्षातनं नेत होते. आणि काय झालं, तो अचानक ट्रॅफिकमध्ये रिक्षा अडकली, त्याच्या हातात तो वाघाचा पिल्लू होता आणि तो अचानक उठला. तर तो थोडा इंटरेस्टिंग किस्सा होता. मग त्यांनी त्याला परत बेशुद्ध केलं वगैरे वगैरे. इंटरेस्टिंग होता. इथे बडी बिल्ली लिहिली आहे. मे बी इथेच ते वाघ वगैरे असेल. बडी बिल्ली म्हणजे बघूया यार, वाघ बघायचा आहे. 2 seconds later. ए बाय बाय बाय, वाघ 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 वाघ. कुठे तो पण तिकडे वरती बसलाय. वाघ हा एकदम लांब आहे, व्हिडिओमध्ये करतायत ना, तिकडे वरती बसलेला दिसतोय आम्हाला. टोटल 3 वाघ आहेत, त्यातले 2 नॉर्मल वाघ आहेत आणि एक व्हाईट टायगर आहे. आताच एक त्यांचा राडावर झालेला. बघूया, मोठा आवाज केलेला, सगळ्यांची गर्दी झालेली. इथे वाटतं सिंह आहे वाटतं, दिसत नाही यार. तो दिसला. अरे मागे मोराने पिसारा खोलला, मजा आली बघून. माझ्यासमोर खोलला त्याने, असं वेगळंच वाटलं खोलताना. लाईव्ह टेलिकास्ट नॅशनल जिओग्राफी. आधी तेंदुआ स्लोली बड़ा अबे स्लोली बड़ा नहीं हो रहा है गधे, हमारे नजदीक आ रहा है. आम्ही लास्ट एक हत्ती बघून आता इकडनं निघायचा आम्ही विचार करतोय. मजा आली, झू खरंच इंटरेस्टिंग होता, म्हणजे मस्ट विजिट आहे. आम्ही येणार नव्हतो आधी, पण खरंच चांगला आहे झू. इकडे 2 अस्वल आहेत, फुल मोठा सेटअप पण बनवला आहे आणि त्याच्यावर थोडे मोर पण आहेत इकडे. दोन्ही पण झोपले आहेत, दोघं पण आळशी आहेत. भाई इकडे जगन्नाथ
आजची यात्रा होती जी इंदोरच्या राजवाड्याच्या समोर ना चालली आहे. काय वाईब होती, मजा आली. एक नंबर बाय. फुल जगन्नाथपुरी टाईप वाईब होती. इस्कॉनचं होतं मे बी ते. आम्ही इकडे गॅलरीमध्ये आलो आहे, होळकरांच्या गॅलरी. इकडे मे बी त्यांचे सगळे वस्तू आहेत काही, आणि एक मंदिर आहे. मे बी इकडे अहिल्याबाई पूजा करायची असे बोलत आहेत. आम्हाला पण काय कन्फर्म माहिती नाही, पण इकडे पेंटिंग्स आहे आणि वाईब चांगली आहे, एकदम राजवाडा टाईप वाईब आहे. लोक आपण सराफा मार्केटला चाललो आहे तिकडे खायला. सकाळपासून आम्ही ना जेवलो आहे ना काय खाल्लं आहे नीट. आम्ही लंच नाही केला आहे, ना धड नाश्ता केला आहे, ना संध्याकाळचा काय केलं आहे, स्नॅक्स केले आहेत. फक्त आज आम्हाला मजबूत खायचं आहे सराफा मार्केटमध्ये. म्हणून आम्ही दिवसभर ऑलमोस्ट उपाशीच राहिलो आहे. बघूया काय आहे तिकडे. पाहिलो आम्ही जोशी दहीवडेवाल्याकडे आलो आहे, आणि इकडे 75 रुपीजला आम्ही हा पहिला दहीवडा घेतला आहे. बघूया कसा लागतोय. हॅलो, मजा येते जोशी दहीवड्याचा. आम्ही यूट्यूबवर बघितलेला. सराफा मार्केटमधला पहिला आमचा मेनू आहे. बघूया पुढे. बुट्ट्याचा कीस खायला आलो आहे. इंटरेस्टिंग आहे. आपण काहीतरी नवीन घेतला. इकडे नेमा फालुदाला आलो आहे. इकडच्या ओनरबरोबर सगळे फोटो काढतात, मग आम्ही पण काढला. इकडे आम्ही शाही फालुदा ऑर्डर केला. बघूया कसं आहे. फालुदा इंटरेस्टिंग होता. 140 रुपयाला होता आणि वर्थ होता 140 रुपये. मजा आली.